बाबर गटाने बहुमत डोक्यात नव्हे तर हृदयात ठेवावं। सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे? स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल। सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन। नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर। श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा। श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध। नुकत्याच झालेल्या विटा नगरपालिका निवडणुकीत पाटील गटाचा धुळा उडवत बाबर गटाने विटा पालिकेवर एक हाती सत्ता मिळवली। विटेकरांनी सुमारे 50 वर्षाची पाटील गटाची सत्ता उलथवत बाबर गटाला संधी दिली। बहुमताने त्यांच्याकडे विटा पालिकेचा कारभार सोपवला। बाबर गटाने लोकांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत पालिकेत चांगले काम करायला हवे, लोकांना दिलेला शब्द पाळायला हवा, मिळालेलं बहुमत डोक्यात न जाऊ देता हृदयात ठेवावं। लोकांनी दिलेले बहुमत डोक्यात गेलं तर माज येऊ येतो, पण तेच हृदयात ठेवले तर माणूस कृतज्ञ राहतो। विटा पालिका आमचीच, आम्हीच मालक वगैरे हवा डोक्यात जाऊ शकते, विरोधकांना हरवल्याचा गर्व होऊ शकतो। सुहास बाबर यांनी एका भाषणात पाटील गटाला उद्देशून म्हटलं होतं, मी आलो तर तुमचा पाला पाचोळा करेन। त्यांच्या राजकीय प्रवेशाने त्यांचे वाक्य खरे ठरले आहे। त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि विरोधकांना सपाटून पराभूत केलं। अक्षरशः त्यांनी विरोधकांचा पाला पाचोळाच केला। विधानसभेलाही प्रचंड मोठ्या मताधिक्याने वैभव पाटील यांचा त्यांनी पराभव केला। विटा पालिकेत परिवर्तन होणार नाही असा अंदाज अनेक राजकीय धुरंधर व्यक्त करत होते। सदाशिव पाटलांचे भावनिक आवाहन असणारं शेवटचं भाषण परिणाम करेल। विटेकर सदाशिव पाटलांना डावलणार नाही, त्यांचा करिश्मा चालेल असं भल्या भल्यांना वाटत होतं, पण विटेकरांनी सुहास बाबर आणि अमोल बाबर यांच्यावर विश्वास ठेवला। त्यांनी केवळ वैभव पाटील यांनाच नव्हे तर सदाशिव पाटील यांनाही सपशेल नाकारले। विटेकरांनी जवळपास 50 वर्षाची सत्ता उलटवून टाकली। लोकांनी मोठ्या अपेक्षेने सुहास बाबर आणि अमोल बाबर यांच्यावर विश्वास टाकला आहे। बाबर बंधूंनी आणि निवडून आलेल्या त्यांच्या शिलेदारांनी विटेकरांचा कौल हृदयात जपून ठेवायला हवा, त्यांच्या प्रती कृतज्ञता ठेवत काम करायला हवं, लोकांनी दिलेला शब्द पाळायला हवेत। बहुमताची हवा डोक्यात गेली तर लोक तुमचाही पाला पाचोळा करतील याचं भान ठेवा। निवडून आलेल्या अनेक नगरसेवांनी लांबलचक पोस्टर्स लावली आहेत। विजयाचा आनंद होतो तो साजराही करायला हवा, पण तो लांबलचक बॅनर लावून करण्यापेक्षा उठावदार काम करून करायला हवा। लांबलचक बॅनर लावलेल्या नगरसेवकांनी केलेल्या कामाची यादी बॅनरपेक्षा लांबलचक असायला हवी याची काळजी घ्यावी। पालिकेचा कारभार स्वच्छ व पारदर्शी असायला हवा, लोकांची अडवणूक आणि लूट होऊ नये। राजकीय गट तट डोक्यात न ठेवता जनतेची सेवा करावी। लोकांनी पाटील गटाला वैतागून मोठे बहुमत दिले आहे, ते पालिकेत चांगले काम करण्यासाठी दिलं आहे, याची पदोपदी आठवण नव्या कारभारांनी ठेवायला हवी। हुरळून न जाता मगरुरीने काका न फुगवता पदासाठी भांडत न बसता जनतेची सेवा करावी। आपण सेवक आहोत, मालक नाही याचं भान कायम ठेवावं। मालक असल्याचा समज झाला की लोक घरी पाठवतात याची आठवण ठेवावी। विटेकरांच्या विश्वासाला तडा जाईल असं काम करू नये। आम्ही कशी विरोधकांची जिरवली अशी खुमखुमी डोक्यात न ठेवता कायम विधायक कामं करावीत। निवडणूक संपली, राजकारण संपलं। 24 तास डोक्यात राजकारण न ठेवता फक्त विटा शहराचा विकास आणि जनतेची सेवा याचा ध्यास घेत काम करावं, अन्यथा पुढच्या निवडणुकीत जनता बाबर गटाचाही पाला पाचोळा करेल हे लक्षात ठेवायला हवं।